So welcome all of you again for the next lecture of economics. In last lecture we had discussed about the introductory part of chapter number 7, unemployment in India. We had discussed about some of the basic concepts of employment and unemployment. And today we are going to discuss about the meaning of unemployment. What does it mean? What does it mean? What is unemployment? Look, unemployment is related with the ability to do work but not getting a job. काम करण्याची क्षमता आहे पण opportunities नाही. Jobs असतील किंवा business असतील. Why there is an unemployment or large level unemployment in our country? आपल्या देशात unemployment का बरं आहे? As we discussed about earlier, the education pattern is not same, है ना? तर त्यामुळे काय होतंय? जिकडं एकीकडं एज्युकेशन फास्ट ग्रोइंग आहे, दुसरीकडं त्या लेवलचं एज्युकेशन भेटत नाही. मोर ऑन दॅट, वी आर might be educated but not skilled. People are educated but not skilled. Education is a different part and skill is a different part. Lots of people in the market are there. They are working in the market. They are doing accounting works, but they are not graduate or they are not related with the commerce field. Many of the people are there. जे अकाउंटिंगचं काम चांगल्या प्रकारे करतात पण ग्रॅज्युएट नाहीये किंवा कॉमर्सचा सुद्धा त्यांचा संबंध नाहीये पण स्किल आहे, काम जमतं. आणि असे भरपूर लोक आहेत जे कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत, कॉमर्स मध्ये मास्टर आहेत पण त्यांना अकाउंटिंग जमत नाही. वाय? बिकॉज द लॅक ऑफ स्किल. इलेक्ट्रिशियन आहे, त्याला काम जमतं पण त्याने डिग्री नाही घेतली. मीन्स ही स्किल्ड बट नॉट एज्युकेटेड. सो एज्युकेशन प्लस स्किल कॅन फिल द गॅप ऑफ एम्प्लॉयमेंट. आपल्याला वाटतं की मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी नाही, जॉब कमी झाले. हा एका फॅक्टरमध्ये असू शकतो, अनहेल्दी सिच्युएशन मध्ये, जसं कोरोना पॅन्डेमिक मध्ये झालं, बऱ्याच लोकांचे जॉब्स गेले. हा एका पॅरामीटर मध्ये असू शकतो. पण जर तुमच्याकडे एज्युकेशन आणि स्किल दोन्ही असतील तर तुम्ही काम करू शकता. बिकॉज यू आर स्किल्ड, यू कॅन बी सेल्फ एम्प्लॉयड. यू कॅन गेट सेल्फ एम्प्लॉयड. स्वतः सुद्धा रोजगार कमवू शकतो. So, unemployment means what? Willing to do work, able to do the work, but not getting the correct opportunities. That is related with the unemployment. People in the age group of 15 to 59 years are able to do the work. म्हणतात ना 59 वर्षापर्यंत काम करण्याची क्षमता असते थोडीफार काही. नंतर आपण रिटायरमेंट घेतात लोक. रिटायरमेंट का घेतात? काम करण्याची क्षमता एका पिरियड नंतर संपून जाते माणसाची. त्यामुळे सो 15 ते 59 वर्षाचे लोक जे काम करू शकतात, ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे पण त्यांना जॉब किंवा अपॉर्च्युनिटीज किंवा बिझनेस स्किल्स नाही, ते अनएम्प्लॉयड राहतात. काय म्हणतो बघा, नॉर्मली एनीवन हु इज नॉट गेनफुली एम्प्लॉयड इन एनी प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी. बघा, काम करणं आणि गेनफुली काम करण्यामध्ये फरक आहे. अ पर्सन इज देअर हु इज डुइंग डे टू डे वर्क इन हिज होम, ही इज अनएम्प्लॉयड. कारण की त्याचा गेन नाही, त्याचा मोबदला त्याला भेटत नाहीये. पीपल्स आर देअर. आता एक व्यक्ती घरात, तुम्हीच समजा एकदम असं 30-32 वर्षाचे झाला तरी तुम्हाला जॉब नाहीये पण घरचं सगळं काम करतात. हा, घरचं सगळं काम करतात, त्यात काही शंका नाही. आईनं काम सांगितलं करतात, पप्पाने सांगितलं करतात, मोठ्या भावाने काम सांगितलं करतात. तुम्ही रोजगारावर आहात का बेरोजगार आहात? तरी पण तुम्ही बेरोजगार आहात कारण की तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला भेटत नाही. गेन, काही ना काहीतरी मोबदला भेटणं खूप गरजेचं आहे. तर अनएम्प्लॉयमेंट हा त्याच्याशी रिलेटेड आहे. बघा, अनएम्प्लॉयमेंट इज टू स्टडी विथ रिस्पेक्ट टू नेचर. काय काय अस्पेक्ट बघावे लागतील अनएम्प्लॉयमेंटला. अनएम्प्लॉयमेंट जर बघायचंय तर काय काय बघावं लागतं? नेचर, वर्किंग एज ग्रुप ना, वर्किंग एज ग्रुप,
अजून काय डिमांड फॉर अँड सप्लाय फॉर लेबर, डिमांड अँड सप्लाय बोथ ऑफ लेबर्स. आणि नेक्स्ट काय प्रिव्हेलिंग वेज रेट. करेक्ट. जेवढं काम केलं बघा असंही असू शकतं की माणूस 10 तास काम करतो पण पगार फक्त थोडाच. जेवढं काम करतो त्याच्या तुलनेत काहीच पगार नाही. तो सुद्धा अनएम्प्लॉयमेंटचाच एक पार्ट आहे. तो इथे नेचर काय कशाचं खराब. आता बघा डिग्री होल्डर आहे पण पिऊनचा जॉब करतो. मला आय थिंक उत्तर प्रदेशमध्ये कोर्टामध्ये पिऊन वगैरेची सीएम वगैरेची जागा निघते ना, तर पिऊनच्या ऍप्लिकेशनसाठी म्हणजे पिऊनच्या पोस्टसाठी खूप जास्त हायली क्वालिफाईड लोकांची ऍप्लिकेशन आली. प्रश्न काय पडतो मी ग्रॅज्युएट आहे, मी डिग्री होल्डर आहे पण पिऊनचा जॉब करावा लागतो. म्हणजे 10वी पास असणाऱ्या कामासाठी ग्रॅज्युएट माणूस लागतो. हा अनएम्प्लॉयमेंटच आहे. बऱ्याच लोकांचा जॉब गेले आणि टीव्हीमध्ये बघितलं असतात IT कंपनीत काम करणारा इकडे तिकडे काम करणारा व्यक्ती कुठंतरी वडापावचा गाडा लावतो, कुठंतरी त्याने खाण्यापिण्याचा स्टॉल टाकलाय. IT काम करणार, IT सेक्टरमध्ये इंजिनियर्स वगैरे असतात. म्हणजे तुमच्या लेवलचं जरी काम तुम्हाला भेटत नसेल, तुम्ही रोजगार कमवताय पण तुमच्या लेवलचं काम तुम्हाला भेटत नसेल, तोही अनएम्प्लॉयमेंटचाच प्रकार आहे. कळते मी काय म्हणतो, लक्षात येते तुम्हाला. म्हणजे तुम्ही एकीकडं डिग्री होल्डर आहात पण तुम्ही पिऊनचा जॉब करता, तो पण अनएम्प्लॉयमेंटच आहे. कमवणं हे आहेच महत्वाचं, पण तुम्ही कोणत्या स्तराचं काम करताय, कोणत्या लेवलचं क्वालिफिकेशन असून, कोणत्या लेवलची स्किल असून, तो सुद्धा अनएम्प्लॉयमेंट मध्ये येतो. म्हणून नेचर वर्किंग एज ग्रुप 20 वर्षाचा झाला, 22 वर्षाचा झाला, 23 वर्षाचा झाला, 48 वर्षाचा, 40 वर्षाचा आहे, काम करण्याची क्षमता आहे त्या लोकांमध्ये पण जॉब नाहीये. बिझनेस करण्यासाठी त्यांच्याकडे साधन नाही, रिसोर्सेस नाही. अनएम्प्लॉयमेंट. जॉब्स का कमी झाल्या त्याचं कारण शोधणं गरजेचं. स्किल नाही आहे का लोकांमध्ये, एज्युकेशन नाही आहे का. आपल्या देशामध्ये एज्युकेटेड लोक नाही आहेत का. आपल्या देशाचं एज्युकेशन फॅक्टरी आपल्याकडे असतात एज्युकेटेड लोकांची, भरपूर एज्युकेशन घेतात लोक पण आउटपुट नाहीये एज्युकेशनचं. म्हणून तर स्किल इंडिया कॅम्पेन लॉन्च केला. स्किल इंडिया कॅम्पेन लॉन्च का केला पीएमने, की लोकांना एज्युकेशन सोबत स्किल सुद्धा द्या. प्रॉब्लेम एज्युकेशनचा नाही, प्रॉब्लेम आहे लोकांची स्किलचा. आणि त्यामुळं वर्किंग एज ग्रुप, डिमांड अँड सप्लाय फॉर लेबर. किती डिमांड आहे किती सप्लाय. मोठ्या मोठ्या कंपन्या इंडियामध्ये येऊ वाटतात पण येऊ शकत नव्हत्या. आता येऊ लागल्यात कंपन्या. का येत नव्हत्या? चायनाकडे जास्त कंपन्या का गेल्या, फॉरेनच्या कंपन्या इंडियाकडे का लागल्या. चायनाही लेबर प्रोड्यूस करतो, म्हणजे चायनाकडे लेबर्स आहेत, आपल्याकडे पण लेबर्स आहेत पण त्यांचे स्किल्ड लेबर्स आहेत, त्यांना काम करायला जमतं. एखादी कंपनी आपल्या इथे येणार आणि काम शिकवणार, ट्रेनिंग वगैरे देणार, सगळं काय करणार, तुम्हाला डेव्हलप करणार. तुम्ही काम करता, थोड्या दिवसांनी तर सोडून जातात त्या कंपनीला. परत नवीन माणूस द्या, परत ट्रेनिंग द्या, परत डेव्हलपमेंट करा, परत 4-5 वर्ष काम करतो, परत सोडून जातो. म्हणजे कंपनीचा खर्च किती होतो एका माणसाला. टिकून तर ठेवू शकत नाही कंपनी. एखाद्याला सोडून जायचं असेल तर कंपनी बाजूला ठेवू शकते का. आणि तुझ्या एवढा खर्च केला, तू राहावंच लागते कंपनी. जबरदस्ती नाही आहे ना. कंपन्यांना वाटतं की मग अशा लोकांकडे जाऊन त्यांना ट्रेनिंग वगैरे देण्यापेक्षा जे ऑलरेडी ट्रेंड लोक आहेत त्यांच्याकडे जाऊ येतात. एज्युकेशन पॅटर्न मध्ये स्किल देऊन टाकले. इंटर्नशिपचा प्रकार तुम्ही ऐकला असेल. इंटर्नशिप ऐकले तुम्ही. इंटर्नशिप म्हणजे काय, जे तुम्ही थेरॉटिकल शिकताय ते प्रॅक्टिकली शिकावं. समजा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना स्किल द्यायची, काय करावं लागेल. एखादा सीए आहे, चार्टर्ड अकाउंटंट किंवा एखादी कंपनी आहे, सांगावं लागेल तुम्हाला की ठीक आहे एक काम करा, तुम्ही वर्षभराचा कोर्स करताय त्यापैकी 3 महिने तुम्ही इंटर्नशिप करा. जे काही अकाउंट तुम्ही आजपर्यंत शिकला कंपनीमध्ये जाऊन तुम्ही अकाउंटिंगचं काम शिका प्रॅक्टिकली.
तुम्ही तिकडे 3 महिने रेग्युलर गेला, तुमची तिकडे अटेंडन्स पडली की आम्ही इकडे कन्सिडर करू, तुम्ही इकडे गेला, आम्ही त्याचे मार्क इकडे पडतो. इंटर्नशिप है ना. काय झालं, एकीकडे थ्योरी शिकताय, दुसरीकडे जाऊन प्रॅक्टिकलचं सुद्धा नॉलेज घेतलं, स्किल डेव्हलप झाली, काम करण्याची क्षमता आली. ते डॉक्टरकडे असतं, ते प्रत्येकात एक फॅमिली डॉक्टर असतो आणि त्याच्याकडे कंपाऊंडर असतात. डॉक्टर नसले की ते बरोबर सगळे केस हँडल करतात. बघितलं असेल की डॉक्टर्सकडे असतात बघा कंपाऊंडर, त्याला गोळी पाणी वगैरे सगळं माहित असतं, बरोबर त्याने त्यात लावू शकते. आता एखादी सर्जरी करू शकते का, डॉक्टर हा डॉक्टरच आहे शेवटी. ते काय करतात, डॉक्टरची फीस झाली 200 रुपये 300 रुपये, हे 100 रुपये. सगळी गर्दी ह्याच्याकडे, सर्दी ताप खोकला थोडासा माइंड वगैरे ताप वगैरे असला किंवा फक्त गोळ्या पाणी पाहिजे, ते काय करतं कंपाऊंडर, फक्त डॉक्टरचं ऑब्झर्वेशन करतो, डॉक्टर कसा चेक करतं, डॉक्टर सहसा कोणत्या गोळ्या देतं, आणि डॉक्टरांच्या गोळ्यांचे सुद्धा पॅटर्न फिक्स असतात. आपण म्हणतो ना मला ह्याच डॉक्टरचं गुण येतं, त्याच्या मेडिकलच्या बाहेर त्याने दिलेली गोळी असणार म्हणजे असणार. प्रत्येक डॉक्टरचं एक पॅटर्न सेट आहे गोळ्या देण्याचा वगैरेचा. त्या कंपाऊंडरला पाठवून जातात, काय झालं तर कोणती गोळी द्यायची, त्याला थोडे दिवस लागतात पण पाठवून जातात. त्याच्याकडे डिग्री आहे का, पण तो स्किल्ड आहे, पण एज्युकेशन नाहीये. आता त्याला जर म्हणलं तुम्ही अरे तुला तर सगळं जमतंय, तू तर डॉक्टराच्या वरचा झालास, आता म्हणतात ना लोक डॉक्टरच्या वरचा झाले, त्याने स्वतःच क्लिनिक चालू करू शकते का, नाही, बिकॉज ही स्किल्ड बट नॉट एज्युकेटेड. आणि एक डॉक्टर एज्युकेटेड, डिग्री वगैरे सगळं, पण कामच जमत नाही. इंजेक्शन सुद्धा लावता येत, पुन्हा बाई MBBS. स्किल्ड आहे नाही, एज्युकेटेड आहे का, आहे, काही फायदा आहे का, नाही. म्हणजे तुमच्या एज्युकेशनचा तुम्हाला ऍप्लिकेशन करता येत नाही, म्हणजे तुमच्याकडे एज्युकेशन आहे पण स्किल नाही, तरी काही फायदा नाही. एज्युकेशन आणि स्किलचा गॅप फुलफिल करणं म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेट करणं. म्हणून तुम्हाला डिमांड आणि सप्लाय कधी लक्षात येईल, डिमांड आणि सप्लायच्या हिशोबानं हे बघ कशाची डिमांड आहे, कोणतं स्किल जास्त लागतं, त्या हिशोबानं लोकांना ट्रेनिंग द्या, त्या हिशोबानं लोकांना एज्युकेशन द्या, त्या हिशोबानं लोकांना डेव्हलप करा, बरोबर एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊन जाईल, एम्प्लॉयमेंट वाढत राहील. वेज रेट है ना, किती वेज रेट देतात, काय वेज रेट आहे, दिवसभर काम करतं संध्याकाळपर्यंत आणि भेटते किती 200 रुपये. खड्डा करणार आहे, दिवसाच्या मध्ये 200 रुपये, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो. वेज रेटचा जॉब म्हणजे पैसा कमवतोय का, कमवतोय, पण अनएम्प्लॉयड आहे. काय फायदा त्याच्या पैशात, त्याने जेवढी मेहनत करतोय. एक व्यक्ती आहे जो एसी मध्ये बसतो, खुर्ची दिली आहे त्याला, आरामात बसतोय, सकाळी काम करतो, संध्याकाळी निघतो, आरामात खुर्चीवर बसून आणि दिवसाचे 2000 रुपये कमवतो. दुसरा व्यक्ती आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करायला, जेवायचं सुद्धा सुमार नाही आणि त्याला भेटतात 200 रुपये. गॅप आहे. तर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तुम्ही जेवढं काम करताय त्या हिशोबाने तुम्हाला मोबदला भेटणं. मोबदला भेटणं ठीक आहे, पण त्या हिशोबाने भेटणं ते एम्प्लॉयमेंट मध्येच येतं. म्हणून काय म्हणता बघा, द रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ इज नॉट फास्ट इनफ टू जनरेट ॲडिक्वेट जॉब. इकॉनॉमिक ग्रोथ जेवढा फास्ट असेल तेवढा जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त क्रिएट होते. बघा जॉब क्रिएट करण्यासाठी सुद्धा पैसाच लागतो. मला भारतात एक नवीन संसद भवन बनतोय, संसद भवन बनतोय नवीन. माहिती तुम्हाला संसद भवन, माहिती तुम्हाला काय असतं, माहिती आहे नाही? जिथं PM किंवा खासदार वगैरे जाऊन डिबेट करतात ना, ऐकलं असेल ना, PMचं भाषण कधी ऐकलं असेल संसद मध्ये, पार्लिमेंट. कळालं पार्लिमेंट माहिती? अच्छा इंग्लिश, सॉरी इंग्लिश दे नो व्हेरी वेल. पार्लिमेंट, तो पार्लिमेंट इंग्रजांनी बनवलेला आहे, खूप जुना पार्लिमेंट आहे, इंग्रजांच्या काळात. आज पार्लिमेंटमध्ये गव्हर्नमेंटचा संबंध आहे की संख्या वाढणार आहे 2025-26 मध्ये, अजून खासदारांची संख्या वाढणार आहे आणि त्यामुळे पार्लिमेंट हा जुना झालेला आहे.
त्याला आपण म्युझियम मध्ये कन्वर्ट करू आणि नवीन पार्लमेंट तयार करू. आणि नवीन पार्लमेंटसाठी भूमिपूजन सुद्धा झाले असतं ना, पूजा वगैरे करतात आधी लँड वगैरे घेऊन देवाला, ते सुद्धा झालं. लोकांचा विरोध झाला. लोक म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये लोकांकडे जॉब्स नाहीये, लोकांच्या जॉब्स केल्या, बिझनेस नाहीये, गव्हर्नमेंट म्हणते की आमच्याकडे आता पैसा उरला नाहीये, मागच्या 7-8 महिन्यामध्ये भरपूर खर्च झालाय है ना. मग नवीन संसद भवनची आत्ता काय करायचं, नंतर करा संसद भवन. सध्या लोकांना जॉब द्या, लोकांना हे द्या ते द्या, फॅसिलिटीज करा, स्कीम्स आणा नवीन है ना. म्हणजे एकीकडे असा विरोध आहे. गव्हर्नमेंटचं काय तर्क आहे माहितीये त्याच्यावर, खरे म्हणजे योग्य काय योग्य ह्याच्यावर नाही जात. मी फक्त गव्हर्नमेंटचा तर्क सांगतोय. गव्हर्नमेंट काय म्हणते बघा, एक बिल्डिंग उभारायची म्हणलं तर काय असतं, ते 967 करोडचा प्रोजेक्ट आहे, टाटाला दिलाय. म्हणजे 1000 करोड पकडा, जवळपास 1000 करोडचा प्रोजेक्ट आहे. बघा, बिल्डिंग उभारायचे तर माणसं लागतील तर जॉब भेटेल है ना. मग एम्प्लॉईज सुद्धा लागतील. टाटा कंपनीला दिले तर त्यांची सॅलरी सुद्धा व्यवस्थित वेळेवर होईल, एम्प्लॉईजला सुद्धा सॅलरी भेटेल. ज्याच्याकडून आपण सिमेंट, वाळू, खडी, विटा घेणार आहे त्यालाही पैसे भेटले का नाही, चार आहे का नाही. म्हणजे रोजगारच देतोय आम्ही. आता त्यांनी एवढं स्पष्टपणे सांगितलं नाही, पण ते काय म्हणाले ओघवत्या भाषेमध्ये की बिल्डिंग बांधतायचा अर्थ लोकांना रोजगार सुद्धा भेटतो. आता तुम्ही म्हणाल की सर एवढं सगळं परेशानी चालू आहे, रस्ते बांधणं बंद करून टाका, ब्रिज बांधणं बंद करून टाका, पण हे जर बंद झाले तर लोकांना रोजगार कुठून द्यायचा. इकॉनॉमिक ग्रोथ ही एम्प्लॉयमेंटला खूप जास्त डिपेंडेंट आहे, एकमेकांना ते अटॅच्ड आहेत, इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक ग्रोथ होऊ लागला म्हणजे लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढते, आणि लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढली तर लोकांना रोजगार भेटेल. तुम्ही खर्चच करणार आहे, तुम्ही दिवाळीला तुमचीच इन्कम नाही तर तुम्ही लोकांना रोजगार कसे देता. तुम्ही कधी कोणाला जॉब दिलाय का, तुम्ही कोणाला रोजगार दिलाय का, कधी दिला. तुम्ही फ्रुट्स घेतात त्या व्यक्तीला मजुरी भेटली त्याच्या कामाला, तुम्ही पाणीपुरी खातात त्या व्यक्तीला मोबदला भेटणार. कळतंय ना काय म्हणतो. तुमची अर्निंग असेल तर तुम्ही खर्च करता ना, तुमची अर्निंग आहे म्हणून तुम्ही बर्थडे पार्टी देतायत, 31st ची पार्टी करतायत, म्हणजे लोकांना रोजगार देतात. 31st ची पार्टी करायची म्हणलं तरी किती लोकांना रोजगार भेटतं बघा, भेटतं का नाही भेटतं. लेबर्सला भेटतं, इव्हेंट मॅनेजर्सला भेटतं. म्हणजे प्रत्येक कारणामागं, प्रत्येक खर्चामागं कोणाला ना कोणाला तरी काही ना काहीतरी मोबदला भेटतोय आपल्याकडून, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. इकॉनॉमिक ग्रोथ. समजा तुमच्याकडे जेवायचेच पैसे नसतील तर पार्टीचे पैसे कुठे मिळणार. तुमचा ग्रोथ झाला म्हणूनच तुम्ही खर्च करू शकता, आणि तुमची खर्च करण्याची क्षमता आहे म्हणूनच लोकांना रोजगार भेटतो. कळतं मी काय म्हणतो, लक्षात आलं. तर हे खूप गरजेचे आहे हे पॅरामीटर्स. नंतर काय म्हणतो बघा, फॉर पर्सन टू बी कन्सिडर एम्प्लॉयड इट इज इसेन्शियल दॅट पर्सन शुड बी एंगेज इन वर्क फॉर मिनिमम नंबर ऑफ आवर्स पर वीक अकॉर्डिंग टू नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन NSSO ही एक संस्था आहे, भारताची गव्हर्नमेंटची संस्था आहे. ही सर्वे करत असते एम्प्लॉयमेंट वगैरे कसं आहे. आता बघा, हे खूप गरजेचं आहे की तुम्ही मिनिमम नंबर ऑफ आवर्स, जसं की 7-8 तास काम करतात आपण, 8 आवर्सचा वर्क आहे ते म्हणतात ना, 10 ते 5 काम, मिनिमम एवढं काम तर असायलाच पाहिजे लोकांना. मिनिमम नंबर ऑफ आवर्स लोकांनी काम करावं तर पैसा भेटेल. 2 तासाचंच काम आहे लोकांना म्हणून मोबदला कमी आहे, 4 तासाचंच काम आहे कमी आहे. रोजगार आहे का, आहे. ते मजुराला विचार, अरे तुला जॉब आहे का, आहे. साहेब मी सकाळी डब्बा घेऊन जातो, दुपारी 1ला परत येतो, किती रुपये देतात, 100 रुपये. अरे तू 5 पर्यंत काम कर, तुला अजून 100 जास्त भेटतील. काय करू साहेब, तिकडं कामच नाही तेवढं. म्हणजे आता त्याच्याकडं काम करण्याची क्षमता आहे, तो दुपारी 1च्या नंतर 2 पर्यंत जेवण करून परत 2 ते 5 काम करू शकतो, पण त्याच्याकडे काम आहे का, नाही. किमान मिनिमम नंबर ऑफ आवर्स हे तर आपला एक गणित आहे की किमान मिनिमम नंबर ऑफ आवर्स लोकांनी काम केलं पाहिजे. जर करत नसतील तर तो अनएम्प्लॉयडच पकडावा, कारण की अजून त्याच्याकडे अर्धा दिवस उरला आहे काम करायचं आणि तो अजून कमवू शकतो. ठीक आहे. आता बघा,
हे झालं पर डेचा. पर वीक मध्ये किती काम करावं असं म्हणताय. 15 ते 15 to 28 आवर्स पर वीक काम करावं असतं पर वीक. त्याच्यामध्ये संडेची सुट्टी है ना. संडे इज अ फन डे. तुम्हाला वाटतं अरे भारत बंद झालं तर किती आनंद होतो रे आपल्याला. शाळेत जाताना आनंद होत होता बघा. कुठून तरी सकाळी आता 10 वाजता शाळा आहे. 7 वाजता 8 वाजता उठल्यानंतर माहिती पडलं आज भारत बंद आहे. आपण लगेच पेपर शोधायला निघतो. भारत बंद आहे का कन्फर्म करावं. आपल्याला काहीच घेणं नाही भारत बंद आहे का काय आहे. आपल्याला फक्त 10 वाजता शाळा आहे का नाही याच्यावरच. आणि आपली नजर फक्त पप्पाकडे किंवा मम्मीकडेच असते. इंडिया शाळेत पाठवतात का नाही. खूप काळजी झाली तर पप्पा मग शाळेत जायचंय का नाही. म्हणजे एवढी काळजी आपल्याला विचारताना पण एवढ्या काळजीने विचारतो जसं की मला शाळेत जाणं खूप गरजेचं आहे. पप्पा मग शाळेत कसं करू जायचंय का नाही जायचंय. पप्पा म्हणाले आता लेकराची चिंता असणार ना लेकरून किती पण आगाऊ असले. पप्पा म्हणाले बघू. मग पप्पाने जर शाळेत फोन लावला आणि विचारले शाळा आहे का नाही तर कन्फर्म झालं. आणि नाहीये म्हणलं नाहीये. आणि पण आपल्या मनातला जो आनंद आहे तो आपण कोणाला एक्सप्लेन करणार किती आनंद झालाय पण दाखवावं लागतं पप्पाला. किंवा असं शाळेत निघाला समोरून आपल्या शाळेच्या युनिफॉर्मचे मुलं येताना दिसतात. आपली काय म्हणतात त्याच्या मनात जे आनंद आहे अरे काय झालं तू कसं काय परत निघाला. शाळा नाही का. त्याने म्हणाले शाळा नाही. लगेच तिकडून फिरला. शाळा नाही. नाचत भारत बंद आहे ह्याचा आनंद लहान लेकरांना जास्त असतो. ते भारत बंद आहे ना हे जे रोज काम करणारे लेबर आहेत ना त्यांना विचार बंद असण्याचं काय नुकसान. सकाळी काम केलं तर संध्याकाळी जेवण बनत नाही त्यांच्याकडे. त्याचा आपल्याला तोटा नाही. आपल्याला जेवण भेटणार आहे. उलटा आज घरी आला असं बॅग टाकतं लेकरू आई खेळायला चालला भारत बंद आहे. अरे बेटा भारत बंद तू का बाहेर आहेस. सुट्टी आहे की मग शाळेला. मग 1 वाजता जरा चांगलं काहीतरी बनवून येतो. आज सुट्टी आहे. मग त्या दिवशी इडली डोसा काहीतरी कार्यक्रम ठेवावा लागतो. संडेचा फन डे आपल्यासाठी आहे. ज्यांना रोज काम करते त्याला विचारा संडेची किती अडचण. त्याला त्या दिवशी काम नाही. एवढ्या कोरोना पॅन्डेमिक मध्ये सुद्धा लोक घराच्या बाहेर निघत होते. मार खात होते पोलिसांचं पण कामाला निघणार का. तुम्ही घरात बसायला तयार आहेत पण त्यानं घरात बसून करणार काय. त्याच्या घरी टीव्ही नाहीये. त्याच्या घरी टीव्ही आहे जी पैसा मागते. त्याला बाहेर पडावं लागतं है ना. बायको ऐकते का. बायको काय म्हणते लेकरं उपाशी बसून काय करायचं ते करा. ते गेलं बाहेर लेकरं उपाशी राहून घरी. मार कोणाला सोपं मार खायचा. पोलिसांचा मार खायचा कोणाला सोपं. पण निघाले का नाही लोक घराच्या बाहेर. अगदी आपल्या घराच्या दारासमोर सुद्धा भाजीवाले येत होते. बऱ्याच जातात त्यांना मारत होते. पण काय करणार लोकांकडे एम्प्लॉयमेंट नाही. इथंच कळतं की लोकांना जॉब नाही. चांगले जॉब सोडलेले लोक सुद्धा काही काम करायला लागले. खर्च चालवायचे इन्स्टॉलमेंट्स भरायचे कर्ज घेतलेले. म्हणून एम्प्लॉयमेंट हा खूप काय म्हणतो तर विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्यासाठी एखादा भारत बंद किंवा एखादा बंद हा आनंद देऊ शकतो. 21 दिन का लॉकडाऊन म्हटल्यानंतर जर जो आनंद झाला होता कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आता 21 दिवस सुट्टी का. सुट्टी. मग परीक्षेचं कसं आहे की परीक्षेची चिंता कोणालाच नाही. कोणाला परीक्षेचं कसं आहे की द्यायची का नाही परीक्षा. कॅन्सल झालं तर बरं आहे का नाही. आणि जेव्हा गव्हर्नमेंट म्हणाली की परीक्षा होणार नाही आम्ही सगळ्यांना सरसकट पास करणार आहे तो पण आनंद एक वेगळाच होता. वेगळाच आनंद. पण त्याचे गंभीर परिणाम आपण बघितले का भविष्यामध्ये. तुम्ही जेव्हा जॉबला जाताल अरे कॉमर्स ग्रॅज्युएट झालास ना. हो कोणत्या वर्षात झालं सर. मी 2020-21चा 19-20चा कॉमर्स ग्रॅज्युएट 20-21चा कॉमर्स ग्रॅज्युएट. अच्छा मग त्यावेळेस तर डायरेक्टच पास केलं तर हो सर. तुमची कॅलिब्रेट जो 80% मुलगा आहे ज्याला अभ्यास करून 80% घेत होता तोही पास
जो पासच होणार नव्हता भविष्यात कधी, तोही पास. जजमेंट कसं बसावं कॉर्पोरेटला त्याचा गंभीर परिणाम लक्षात घेतला आणि त्यामुळं परीक्षा घेतल्या कशा का होईना पण घ्याव्या लागल्या, कारण की त्याचा परिणाम तुमच्या एम्प्लॉयमेंटवर होणार होता. भविष्यामध्ये लॉंग टर्म मध्ये तुमच्या एम्प्लॉयमेंटवर त्याचा परिणाम होतो. आजही 12वीच्या विद्यार्थ्यांना टेन्शन आहे, तर परीक्षा होणार आहे का? म्हणजे सगळ्यांच्या परीक्षा होणार आहेत, ऑफलाईन मध्ये होणार आहेत, तुम्ही बसायचं. जर तुम्हाला आज माहित पडलं की परीक्षा होणार नाही तर तुम्ही अभ्यास सोडून देता. एम्प्लॉयमेंट हा तुमच्या एज्युकेशन आणि स्किलशी डायरेक्टली रिलेटेड. ठीक आहे. बघा, पर्सन वर्किंग फॉर 8 hours पर डे 273 days ऑफ द इयर. मी म्हणलं ना 8 तास काम करणं मिनिमम, म्हणजे त्याने वर्षाचे किमान किती तास काम करणं गरजेचं आहे? वर्षाचे किती तास काम करणं गरजेचं आहे? किमान 200. वर्षाचे नाही, 273 तास काम करणं गरजेचं आहे. दिवस वर्षाचे 273 दिवस म्हणजे 365 दिवसापैकी पकडा ना, क्रिसमस, दिवाळी, संडे, बंद, हे सगळे करून कॅल्क्युलेट करून किमान 273 दिवस काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता अनएम्प्लॉयमेंटचे टाइप्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू व्हेरी मच.